लेकिन बाहर वाले जीने चाहिए। वडेट्टीवार काल याच मुद्द्यावर म्हणाले की ज्या पद्धतीने अमेरिकेमध्ये नागरिकांचा रोष आहे, भारतात देखील काही वेगळी स्थिती नाही। मी बोललो आता, बोला ठीक आहे। विधान परिषदेचा विषय आहे की आता अवघे 4 दिवस शिल्लक राहिलेले आहेत, काही स्पष्टता आहे का महाविकास आघाडीमध्ये? उद्धव ठाकरे यांनी लढावं असा आग्रह तर आहे, पण स्वतः उद्धव ठाकरे अजून काही भूमिका मांडत नाहीये। मांडतील ना, शिवसेना पक्षप्रमुख नक्की भूमिका मांडतील। उमेदवारी अर्ज तर भरावाच लागेल ना, तेव्हा तुम्हाला सगळ्यांना आमंत्रित केलं जाईल। नाही 30 तारीखला उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे, 4 दिवस आहे, तर काही होतंय का? काय होतंय? उद्धव ठाकरे स्वतः इच्छुक नाही काय होतंय का म्हणजे काय? ही ती काय बाळंतणीची खोली आहे का? नाही कदाचित 30 तारखेला झालंय होतंय का? ऑपरेशन सुरू होणार, व्यवस्थित होणार, पेढे मिळतील, काळजी करू नका। कोणाच्या नावाचे मिळणार? कोणाच्या नावाचे मिळणार कळेल ना तुम्हाला, त्या क्षणी कळेल ना। पण अनेक लोकांचे पेढे वाटायचे आहेत ना, काय आमचेच आहेत का फक्त? भारतीय जनता पक्षाचे आहेत, मिंदे गटाचे आहेत, अजित पवार गटाचे आहेत, सगळ्यांचे पेढे खा तुम्ही, आमच्याच पेढ्यावर लक्ष का तुमचं? पण शिंदे अतिरिक्त उमेदवार लढवण्याच्या तयारीत असंही कळतंय, कदाचित निवडणूक होऊ शकते, कारण शिंदेकडे ही नावांची यादी खूप आहे आणि त्यांचं एक त्यांच्या पक्षात अशी स्ट्रॅटेजी आहे की काँग्रेसची अतिरिक्त मतं आहेत, एनसीपीची अतिरिक्त मतं आहेत, या सगळ्या भरवशावर शिंदे इतके महान सद्गृहस्थ आहेत की ते भारतीय जनता पक्षाची मतं सुद्धा फोडू शकतात। इतका मोठा माणूस आहे तो, अमित शहानी वाढवलेला। देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्यासाठी ते भाजपची मतंही फोडू शकतात, असं तुमच्या मला एकंदरीत बोलण्यावरून वाटतंय की ते सुपर पॉवर आहेत महाराष्ट्राच्या राजकारणातले। तसं काही नाही आहे, प्रत्येकाने आपापली मतं सांभाळावीत, भाजपने सांभाळावीत, मेंढ्याने सांभाळावीत, अजित पवार गटांना सांभाळावीत, कारण हे मतदान गुप्त आहे आणि कोणीही कोणाचं नसतो, सगळे पैशाचे आहेत। पण राऊत साहेब मध्यंतरी एक तारखेला मिसिंग उद्घाटन होते, हाच विषय आहे। एक मिनिट, मध्यंतरी जे गेल्या आठवड्यात गाजलं की उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट, बरं, मग ही रहस्यमयरित्या भेट झाली, ज्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय की अशी कुठलीही भेट झाली नाही आणि त्यांनी त्या ट्विटर हँडलला इशारा दिलाय की कायदेशीर कारवाई करू, पण ते ट्विटर हँडल ठाम आहे, त्यांच्याकडे काही पुरावे आहेत, ते म्हणतात की कायदेशीर नोटीस येऊ द्या। फडणवीस बोललेले आहेत पण उद्धव ठाकरे अजून काही बोलत नाही। कशाला बोलायला पाहिजे? फडणवीस फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत ना, बातमी काय आहे? फडणवीस आणि उद्धव ठाकरे भेटल्याची कुठे भेटले असं बातमी आहे? वर्षा किंवा अन्य ठिकाणी कुठेही मग खुलासा असं म्हटलं जातं एखादा मोठा उद्योगपती काही मध्यस्थी नाही असं बघा, प्रश्न असा आहे की बातमी तुम्ही अशी दिलेली आहे की वर्षावर भेट झाली, वर्षाचे सध्याचे मालक कोण आहेत? त्याने खुलासा केला, त्याने स्वतः खुलासा केला।